ई नाम ॲपवर प्रशिक्षण व्हिडिओ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच ई नाम ॲपचा वापर करून तुमचे शेतमाल सरळ बाजारात विकता येणार आहे। आता अधिक पारदर्शक आणि डिजिटल व्यवहार सहज साध्य होणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया ई नाम ॲपचा वापर कसा करावा। सुरुवात करूया ॲप डाउनलोडने। गुगल प्ले स्टोअरवर जा आणि ई नाम असे शोधा। ॲप डाउनलोड करून ते इन्स्टॉल करा। आता ॲप उघडा। स्क्रीनवर रजिस्टर किंवा लॉग इन असा पर्याय दिसेल। नवीन वापरकर्त्यांसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। रजिस्ट्रेशन करताना तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीचे सर्व तपशील भरा। आधार कार्ड नंबर सुद्धा द्या। माहिती अचूक भरा कारण याचा उपयोग बाजारात विक्री करताना होईल। नंतर सबमिट बटणावर क्लिक करा। आता तुम्ही रजिस्टर झालात। पुढे लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्य डॅशबोर्ड दिसेल। येथे तुम्ही बाजारातील नवीन दर, विक्रीची माहिती, लिलावाची वेळ इत्यादी पाहू शकता। हा डॅशबोर्ड तुमच्यासाठी संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी देतो। बाजार दर पाहण्यासाठी बाजार दर या पर्यायावर क्लिक करा। येथे तुम्ही तुमच्या शेतमालाचे बाजार दर एका क्लिकवर पाहू शकता। कोणत्या बाजारात दर चांगले आहेत ते शोधून योग्य निर्णय घ्या। ऑप्शन म्हणजे लिलाव हा पर्याय वापरून तुम्ही तुमच्या शेतमालाची विक्री करू शकता। येथे तुम्हाला तुमचा माल लिलावात टाकायचा आहे। योग्य किमतीची बोली लावा आणि तुमचा शेतमाल विकण्यासाठी तयार ठेवा। तुमचा शेतमाल विकण्याची वेळ आली आहे। विक्रीसाठी सेल प्रोड्यूस पर्यायावर क्लिक करा आणि मालाचे तपशील भरा। बाजारात उपलब्ध दरांवर माल विकण्याचे निश्चित करा। तुमचे पूर्वीचे व्यवहार पाहण्यासाठी विक्री इतिहास या पर्यायावर जा। येथे तुमच्या सर्व विक्री व्यवहारांचा तपशील मिळेल। काही समस्या असल्यास किंवा तुम्हाला मदतीची आवश्यकता असल्यास कस्टमर सपोर्ट पर्यायावर क्लिक करा। तुम्हाला तुमच्या समस्यांसाठी लगेच मदत मिळेल। तर मित्रांनो, ई नाम ॲप वापरून तुमची विक्री प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि फायदेशीर होऊ शकते। आजच ई नाम ॲप डाउनलोड करा आणि डिजिटल बाजारपेठेचा लाभ घ्या। धन्यवाद।